नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा विषयाकडे आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. तुम्हाला माहिती आहे, आपण आलो म्हणजे काहीतरी नवीन आणि हो आता नवीनच. काय सर इथं मग बॅच दिसते, बॅच आहे का? पण सर्वात आधी नीट आणि व्यवस्थित ऐका. हे चॅनल स्पर्धा विषय अकॅडमी आहे आणि या चॅनलचं एक महत्व आहे. पटलं तर घ्या, नाहीतर घेऊ नका. म्हणजेच काय तर आज तारीख आहे 25 डिसेंबर. 25 डिसेंबर ते 18 जानेवारी या चॅनलवर रोज डेमो लेक्चर असणार आहे कंबाईन रिलेटेड. म्हणजे संयुक्त गट ब व संयुक्त गट क याचे. आणि ज्यांना हे लेक्चर्स आवडतील, ज्यांना हे लेक्चर्स करावे वाटतील, ज्यांना या लेक्चर्स मधून असं वाटल की खरंच हे अकॅडमीवाले आपल्याकडून करून घेत आहेत, त्यांनीच बॅच जॉईन करा. अगोदर डेमो बघा, पटलं तर घ्या. दुसरी महत्वाची गोष्ट इथं काय लिहिलंय बघा, आमचे टार्गेट्स प्लॅन 100% फॉलो केला आणि तरीही पास झाला नाही तर तुमची फीस रिटर्न करण्यात येईल. याच्या मागचं रिझनच आहे की आम्ही जे सांगू, ज्या प्रकारे करून घेऊ, ज्या प्रकारे तुम्हाला विचार नाही केला जाईल, ज्या प्रकारे तुमच्याकडे एक वही आलेली असेल, ते सर्व तुम्ही व्यवस्थित केलं, व्यवस्थित बघितलं आणि एवढं करूनही तुम्ही दिलेले टार्गेट, दिलेले लेक्चर्स वेळोवेळी जर फॉलो केले किंवा जर त्यात तुम्हाला काही अडचण आली नाही आणि तरीही तुमची पोस्ट निघली नाही, तर मित्रांनो तुमची फीस तुम्हाला परत मिळेल, ही आमची ग्वाही आहे. कारण आम्ही तसं करून घेतो. आणि हे सगळं झालं बोलण्याचं. असं वाटत असेल तर आता डेमो लेक्चर सुरू होत आहे आजपासूनच. आज पहिलं डेमो लेक्चर आहे, ज्याचं म्हणजे की कंबाईनची तयारी स्पर्धा विश्व अकॅडमी सोबत. म्हणजे या लेक्चरमध्ये तुम्हाला या बिगिनरसाठी हे लेक्चर आहे, जे पहिल्यांदा सुरुवात करताय त्यांच्यासाठी, की नेमकं सिलेबस काय असतो, नेमकं वयमर्यादा काय असती, नेमकं पात्रता काय असती, नेमकं पद काय असतात आणि या सर्वांच्या पुढची गोष्ट म्हणजे या सोबतच अजून आपल्याला काय काय करावं लागल आणि आपण कसे कसे पुढे जाणार हे या लेक्चरमध्ये दिलेलं आहे. उद्याचं जे लेक्चर असेल ते एका विषयाबद्दल असेल. हा विषय आणि या विषयाचा अभ्यास कसा करायचा, त्यानंतर दुसऱ्या विषयाचा असेल, परत प्रत्येक विषयाचे पीओक्यू अनालिसिस. त्यामुळं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. कारण तुम्ही बॅच घ्या अथवा नका घेऊ, पण हे डेमो लेक्चर्स बघा, यातच तुम्हाला सर्व आवाका येईल. एकूण महिनाभर आपण फ्री लेक्चर देतोय, डेमो देतोय. याच्या मागचंच रिझन ते की आपण त्या ताकदीने पोरांसोबत उभं राहत असतो. ठीक आहे मित्रांनो, चला आता मी तुम्हाला लक्षात घ्या, आपण लेक्चरला सुरुवात करूया. बघा, ज्यांना बॅच घ्यायची आहे, बॅच सुरू होती 20 जानेवारी पासून. लक्षात ठेवा, बॅच कधीपासून सुरू होती रे, तर 20 जानेवारी पासून बॅच सुरू होतीये. ठीक आहे, 20 जानेवारी पासून बॅच सुरू होतीये आणि डेमो जे ते आजपासून ते 20 जानेवारी पर्यंत तुम्हाला हे डेमो बघता येणार आहे. ठीक आहे, त्यानंतर महत्वाची गोष्ट बघा, त्यानंतर महत्वाची गोष्ट की तुम्हाला याच्यामध्ये फीस पहिल्या 50 विद्यार्थ्यांना 4,000 रुपये आहे. ठीक आहे, पहिल्या 50 विद्यार्थ्यांना 4,000 रुपये. त्यामुळे मित्रांनो व्यवस्थित अभ्यास करा, इच्छा असेल तर जॉईन करा. पर्सनल मेंटरशिप आपण याच्यात देतो, अनलिमिटेड व्ह्यूज, अनलिमिटेड वॉच टाइम आणि अजून नोट्स सुद्धा उपलब्ध आहे. नोट्स. ठीक आहे, त्यामुळं कुठलंही बुक घेण्याची गरज पडणार नाही. फक्त पूर्व परीक्षा नाही तर पूर्व, मुख्य आणि मुलाखत इथपर्यंतची परिपूर्ण तयारी या 4,000 रुपयात आम्ही तुमच्याकडून करून घेतोय. ठीक आहे, ज्यांना गरज असेल, ज्यांना इच्छा असेल त्यांनी ऍडमिशन घेऊ शकतात. डेमो तर रोज चालूच राहणार, त्यात शंका नाहीये. ठीक आहे, काळजी करू नका. ठीक आहे, चला आधी डेमो बघा, डेमो बघून विश्वास वाटला तरच घ्या. ठीक आहे, चलो आता आपण सुरुवात करूया मित्रांनो. बघा, आपली परीक्षा कोणती रे, परीक्षा कोणती आपली कंबाईन, म्हणजे एमपीएससीच्या अंतर्गत घेतल्या जाणाऱ्या परीक्षा, राज्यसेवा. ठीक आहे, राज्यसेवा. ठीक आहे, आणि गट ब व गट क, गट ब व गट क, गट ब व गट क. बरोबर, मग राज्यसेवा ही वेगळी झाली आणि गट ब गट क वेगळ्या झाल्या. बरोबर, मग आता आपल्याला जे काय बघायचंय बघा, बघा राज्यसेवा गट ब आणि गट क. आणि कमेंट करत चला तुम्हाला कसं वाटतंय, शिकवणं काय नाही. वेगवेगळे शिक्षक तुम्हाला येत जातील, अगोदर इंट्रो वगैरे सर्व मी देईल, त्यानंतर माझे जे विषय त्याबद्दल मी सांगल, दुसऱ्या विषयांचे दुसऱ्या विषयांबद्दल सांगत राहतील. त्यामुळे हे व्यवस्थित बघा. ठीक आहे, गट ब गट क. आता हा राज्यसेवा आहे, आता डिस्क्रिप्टिव्ह झाली, तुम्हाला माहितीये. याची जी मेन्स असणार आहे, आता याची जी मेन्स असणार आहे
ती कशी असणार रे, आता डिस्क्रिप्टिव्ह असणार आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा. आणि गट ब व गट क, तर गट ब चा वेगळा पेपर होतो पोरांनो. ठीक आहे, लक्षात ठेवा. एक मिनिट. ठीक आहे, तर आपली जी बॅच आहे ती कोणती रे, कंबाईन गट ब व गट क. कंबाईन गट ब, ठीक आहे, गट क. ठीक आहे, चला आता बघूयात. ठीक आहे, लक्षात घ्या. मग गट ब म्हणजे काय हो, तर याच्यामध्ये तुमच्या आवडीचं पद आहे. कोणतं, गट ब म्हणजे याच्यात कोणकोणते आले रे, STI आला. ठीक आहे, ASO आला. ठीक आहे, ASO. ठीक आहे, आणि PSI हे 3 पद आहे बरोबर, आणि SR. ठीक आहे, SR हे 4 पद याच्यात असतात. ठीक आहे, मग या 4 पदांचा पहिले गट ब चं सांगतो, नंतर गट क चं सांगतो. ठीक आहे, बघा हे 4 पद याच्यात असतात. ठीक आहे, आता ज्या विद्यार्थ्यांना चांगला म्हणजे जे दिव्यांग नाही काय नाही, एकदम फिट आहे, हाईट वगैरे चांगली आहे. ठीक आहे, ते 1, 2, 3 आणि 4 ही पदांना बसतात. 4ही पदांच्या पेपरमध्ये पात्र असतात. 4ंना मिळून एकच पेपर असतो प्रीला. ठीक आहे, मेन्सला सुद्धा. ओके, बघा मग आता ज्यावेळेस तुम्ही पण जर का तुम्ही याच्यात अप्लाय केलं आणि तुम्ही जर सक्सेस झालात, तर लक्षात ठेवा, सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगतोय आता, लक्षात घ्या. बघा, पण लक्षात घ्या, PSI हे एकमेव असं पद आहे याच्यामध्ये ज्याला प्री असते. ठीक आहे, प्लस मेन्स असते. ठीक आहे, काय असते, मेन्स, आणि प्लस काय, तर इंटरव्ह्यू असतो, इंटरव्ह्यू. आता आणि हे बाकीचे जे यांना प्री प्लस मेन्सच असते, प्री प्लस मेन्स. याला पण प्री प्लस मेन्स असते. ठीक आहे, आणि याला पण प्री प्लस मेन्स. ओके, अशा प्रकारे बरोबर. आजचं लेक्चर आपलं याचे, आपण परीक्षेबद्दल संपूर्ण माहिती काढून घेतोय एकदा, म्हणजे जेणेकरून आपल्याला पुढे अडचण येऊ नये. बघा, मग दुसरी गोष्ट, आता जे STI पद आहे, तर हा पेपर किती मार्काचा असतो, तर प्रीचा पेपर बघा, लक्षात घ्या. ठीक आहे, प्री, एक मिनिट. आता प्रीचा पेपर, प्री म्हणजे काय रे, पूर्व परीक्षा, म्हणजेच पूर्व. तर पूर्व परीक्षेमध्ये बघा एकूण 100 प्रश्न असतात. ठीक आहे, 100 प्रश्न असतात. ठीक आहे, प्रत्येकी 1 मार्क असतो, 1 मार्क. ठीक आहे, आणि निगेटिव्ह 1/4 निगेटिव्ह. समजून सांगतो, काळजी करू नका, 2च मिनिट फक्त. 1/4. ठीक आहे, आणि टाइम असतो, वेळ 1 तास, म्हणजे 1 hour. आता कसं आहे बघा, 100 प्रश्न दिलेले असतात तुम्हाला, प्रत्येक विषयाचं पण सांगाल मी कोणत्या विषयाला किती प्रश्न येतात. ठीक आहे, लक्षात घ्या, 100 प्रश्न दिलेले असतात आणि प्रत्येक प्रश्नाला 1 मार्क असतो. ठीक आहे, प्रत्येक प्रश्नाला 1 मार्क आहे का, 100 प्रश्नाला 1 मार्क नाही, प्रत्येक प्रश्नाला 1 मार्क. म्हणजे पेपर किती मार्कात झाला रे, तर हा पेपर झाला 100 मार्कचा. बरोबर आहे का रे. मग जर समजा तुमचा एखादा प्रश्न चुकला, तर तुमचं 25% मार्क काय होतात, मायनस होतात. 25% म्हणजेच 1/4. आलं लक्षात. आणि वेळ किती असतो रे, 1 तास. कशाबद्दल बोलतोय रे आपण, गट ब ची पण पूर्व अशीच असते, गट क ची पण पूर्व अशीच असते. ठीक आहे, आलं लक्षात. मध्ये मध्ये दोन्ही कंबाईन होत होत्या, पण आता सेपरेट व्हायला लागली, गट ब आणि गट क. ठीक आहे, चला लक्षात घ्या, दोन्हींना सिलेबस एक आहे, दोन्हींचं सर्व एक आहे, फक्त काही त्यांची ते गट क चे पद आहे, त्यांना काय वेगळेपण आहे ते मी सांगेल, आणि जे कॉमन आहे ते इथं समजून घ्या. बरोबर. मग हे जे एवढं असतं, तर याच्यात बघा आता सिलेबस काय असतो बघा. आता सिलेबस मध्ये जर बघायचं, लक्षात घ्या, सिलेबसच्या आधी आपण हे बघू की विषय कोणकोणते असतात. तर बघा, विषय सब्जेक्ट कोणकोणते असतात तर प्रीला. ठीक आहे, सब्जेक्ट तर बघा, हिस्ट्री म्हणजे काय रे, इतिहास. ठीक आहे, जिओग्राफी म्हणजे काय रे, भूगोल. ठीक आहे, त्याच्यानंतर इकॉनॉमिक्स म्हणजे काय रे, अर्थशास्त्र. त्यानंतर पॉलिटी म्हणजे काय रे, तर लक्षात घ्या, पॉलिटी म्हणजे काय तर राज्यशास्त्र. त्यानंतर लक्षात घ्या, मॅथ अँड रिझनिंग म्हणजेच काय रे, गणित व बुद्धिमत्ता. आणि 1 मिनिट एक गोष्ट सांगू इच्छितो, मॅथ आणि रिझनिंग मी मुद्दाम आपले सब्जेक्ट मुद्दाम हा जो आहे हा खाली लिहिलाय. मॅथ अँड रिझनिंग हा काय केला आपण, खाली लिहिलाय. का तर मॅथ वेगळं आहे आणि रिझनिंग वेगळं आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा. लक्षात आलं. ठीक आहे, त्यानंतर पुढचं आहे करंट. ठीक आहे, करंट.
ठीक आहे, आणि त्यानंतर सायन्स. हे कशाचे विषय सांगितले रे मी तुम्हाला, तर हे सांगितले प्रीचे विषय. बरं, प्रीला इतिहास किती मार्काला येतो रे, तर इतिहास बघा 10 मार्काला येतो, जिओग्राफी 10 मार्काला, म्हणजे सध्याचं जे वेटेज चालू आहे त्यानुसार, इकॉनॉमिक्स 15 मार्कला येतो, पॉलिटी 15 मार्कला येतो, मॅथ आणि रिझनिंग दोन्ही मिळून 20 मार्कला येतात. ठीक आहे, त्यानंतर करंट जे ते 15 मार्कला येतं, आणि सायन्स किती आहे, 15 मार्कला येतं. बघा किती झाले, 15 15 30, 15 चोक 60, 60 आणि 40 100. म्हणजे आलं का रे लक्षात तुमच्या, एकूण 100 मार्क्सचा हा पेपर झालाय. ठीक आहे, मार्क्सचा. आता अशा प्रकारचं डिवायडेशन दिलेलं असतं प्रीच्या पेपरला. ठीक आहे, हाच पेपर इतिहासाचा पेपर. आता प्रीला झालंय असं. ठीक आहे, मेनचं मी नंतर सांगलच. ओके, आपण आज प्रीवर करू, कारण खूप जास्त लांब व्हिडिओ झाला का विद्यार्थी बघत नाही, तर आपण त्याला 2 टप्प्यात बघूयात. ठीक आहे, बघा मग हिस्ट्री झालं, ठीक आहे, जिओग्राफी झालं, इकॉनॉमिक्स, ठीक आहे. मग यांचा सिलेबस काय असतो बघा, तुम्हाला फक्त दिलेलं असतं. बघा मेन्सला तरी सिलेबस हा डिकोड केलेला असतो, दिलेलं असतं काय काय विचारणार आहे म्हणून, पण प्रीला मात्र डायरेक्ट दिलेलं असतं. इतिहास म्हणजे काय, तर आधुनिक भारताचा इतिहास काय असतं. ठीक आहे, एक मिनिट बघा, आता इथं इतिहास दिलेला असतो असं सिलेबस मध्ये. ठीक आहे, इतिहास, आणि याच्यात काय दिलेलं असतं रे, तर डायरेक्ट लिहिलेलं असतं आधुनिक भारताचा, आधुनिक भारताचा, भारताचा, भारताचा विशेषतः, विशेषतः, विशेषतः महाराष्ट्राचा. एवढीच लाईन दिलेली आहे. आणि मग आता काय म्हणता येते बघा, ही याची लाईन एवढीच दिलेली आहे. ठीक आहे, मग म्हणता काय बघा, ऐका, एवढंच दिलेलं राहतं, करा म्हणता येते. आता करायचं तर काय करायचं, त्याच्यासाठीच क्लास असतात, त्याच्यासाठीच बॅच असतात. पुस्तकं भरमसाठ आहे, पण ते पुस्तकं वाचून खरंच ज्ञान आहे का, तर आहे, पण ते योग्य दिशेने घेतलं तरच. आणि आम्ही तुम्हाला तेच सांगतो की योग्य दिशेने कसं जायचं आम्ही तुमच्याकडून करून घेतो. नाहीतर मार्केटमध्ये असणारी पुस्तकं सगळ्यांकडेच येणार आहे, मग मग सगळ्यांचंच का सिलेक्शन होत नाही, काही नॉमिनल पोरांचंच का सिलेक्शन होतं, प्रत्येकाचं सिलेक्शन झालं पाहिजे ना, मग का होत नाही, तर ते महत्वाचं म्हणजे काय, तर संयम टिकून राहत नाही, बरोबर आहे, त्यानंतर कन्सिस्टंट राहत नाही, त्यानंतर सगळ्यात महत्वाचं योग्य डायरेक्शनने हे अभ्यास करत नाही. पाठांतर करणं, नुसता 10-10 12-12 तास बसणं, याला अभ्यास करणं म्हणत नाही. तुम्ही 6 तास रोज करा, पण कॉन्सन्ट्रेशन न करा, तो झाला तुमचा अभ्यास, आणि तोच स्पर्धा विश्व अकॅडमी तुमच्याकडून करून घेते, कायम सोबत राहते. आतापर्यंतचे निकाल विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया बघा, तेच सांगतील की काय आणि कशा प्रकारे आम्ही त्यांच्याकडून करून घेत असतो. त्यामुळे तुम्हाला सांगतोय, इच्छुक असाल तर नक्की बॅच घ्या. डेमो तर चालूच असणार आहे, डेमो बघतच राहा, अजून तुमचा विश्वास दृढ होत राहील. ठीक आहे, फक्त जागा फुलफिल होण्याच्या अगोदर ऍडमिशन घ्या, कारण आपण 50 विद्यार्थ्यांना 4000 फीस ठेवत असतो. आलं का रे पोरांनो लक्षात. बर, काय काय बघितलं रे आपण आता, तर आपण काय बघितलं की मार्क सिस्टम बघितली, बरोबर. आपण काय बघितलं रे, तर आपण बघितलं की याच्यात कोणकोणती पदं असतात, बरोबर. आता त्याच्यानंतर आपण हे बघितलं की इतिहासात लिहिलेला असतं आधुनिक भारताचा, विशेषतः महाराष्ट्राचा. आता इथं दिलेलं राहतं चालू घडामोडी, सेम चालू घडामोडी, घडामोडी. ठीक आहे, ज्या त्या विषयाचा शिक्षक ज्या त्या विषयाबद्दल तुम्हाला सांगणारच आहे, फक्त मी इन शॉर्ट सांगतोय. चालू घडामोडी दिलेलं असतं, आणि चालू घडामोडीमध्ये लिहिलेलं असतं काय बघा, तर लक्षात घ्या, इथं त्यांनी लिहिलेलं असतं काय, इथं लिहिलेलं असतं आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, राष्ट्रीय तसेच जागतिक. तसेच जागतिक, जागतिक. ठीक आहे, हे असं लिहिलेलं असतं. आता याच्यावरून तुम्हाला काय अंदाज येणार रे, तर हेच आपल्याला कळत नाही, आपल्या डोक्यात येत नाही. मग हा म्हणतो हे पुस्तक वाच, तो म्हणतो ते पुस्तक वाच, तो म्हणतो ते पुस्तक वाच, सगळी पुस्तकं वाचतो आपण, आणि आपण काय क्लास करत नाही, काय नाही. आणि मग गेली 5 महिने 6 महिने वर्ष 2 वर्ष गेलं, 2 अटेम्प्ट झाले की मग कळतं अरे यार पहिले क्लास करायला पाहिजे होतं, तिथं सर्व काही क्लिअर झालं असतं. त्याच्यामुळे सांगतो, कुणाचं ऐकून येडं होण्यापेक्षा स्वतःची बुद्धी वापरा. कुणी सांगेल काय घ्यायची गरज नाही. अरे सेल्फ स्टडीने जर होता, सेल्फ स्टडीने होतो ना आपण, कधी समोरच्याकडून तुम्ही तेवढं करून घेतलेलं असेल तर.
आपली स्पर्धा विषय अकॅडमी सुद्धा सेम त्याच प्रकारे तुमच्याकडून अभ्यास करून घेते. मी पुढे सांगणार आपला कसा कसा रोड मॅप आहे. पण आता पुढचं आपल्याला बघायचं पोरांनो, लक्षात घ्या. हे बघितलं आपण विषयांच्या बद्दल. आता बघूयात आपण वय मर्यादा. ठीक आहे. ठीक आहे. आता आपण बघूया पुढं, एक मिनिट. बघा, आता वय मर्यादा काय असते बघू आपण. ठीक आहे, वय मर्यादा. ठीक आहे, हे बघा. ठीक आहे, बघा बघा काय वय मर्यादा काय बघा. वय मर्यादा दिनांक गणण्याचा दिनांक काय, ते 1 नोव्हेंबर 2024 पासून हे दिनांक बघितल्या जातं. कमीत कमी तुम्ही कोणी असा, अमागास, मागासवर्गीय, आर्थिक दुर्बल घटक कोणत्याही गटातले असता, तुमचं कमीत कमी वय किती पाहिजे रे? 18 पाहिजे. आणि अमागास म्हणजे कमाल, कमाल म्हणजे जास्तीत जास्त वय. जर तुम्ही अमागास असाल म्हणजे राखीव, सॉरी, जर तुम्ही खुल्या गटातून येत असाल, ओपन मधून येत असाल, तर ओपन साठी ओपन. आणि दुसरी गोष्ट काय, तर तुम्ही जर अमागास असाल, तर अमागास असाल म्हणजे मागास नसाल, तर अमागासवर्गीय, तर कमीत कमी जास्तीत जास्त 38 वर्षापर्यंत तुम्हाला परीक्षा देते. म्हणजे कळतं का रे, तुम्हाला जर तुम्ही अमागास असाल तर तुम्हाला 38 वर्षापर्यंत परीक्षा देता येते. आणि जर तुम्ही मागासवर्गीय असाल, SC ST, तर तुम्हाला देता येते 43 वर्षापर्यंत. बघा, जर तुम्ही खेळाडू असाल म्हणजे तुमच्याकडे खेळाडूचं सर्टिफिकेट असेल, तर तुम्हाला, जर तुम्ही अमागास गटात जरी असलात तरी तुम्हाला 43 वर्षापर्यंत देता येते. आणि मागासवर्गीय असलात तरी 43 पर्यंत देता येते. समजा तुम्ही माजी सैनिक, आणीबाणी व अल्पसेवा राजनिष्ठ अधिकारी, माजी सैनिक असले किंवा कोणी अजून अधिकारी वगैरे याच्यात असलात, किंवा दिव्यांग जर माजी सैनिक किंवा आणीबाणी हे जर असलं, तर तुम्हाला अमागास जर असाल तुम्ही, तर 43 वर्ष लिमिट आहे. आणि मागासवर्गीयला पण 43 वर्ष. आणि दिव्यांग असाल तर 45 वर्ष. म्हणजे आता एक लक्षात घ्या, कॉलम मध्ये तुम्हाला मी सांगतो. बघा बघा, आता कसं लक्षात घ्या. बघा, जर तुम्ही ओपन, ठीक आहे, अमागास असाल, अमागास, आलं लक्षात, तर तुम्हाला किती, 18 ते 38 आहे, 18 ते 38. ठीक आहे. पण जर जर तुम्ही अमागास, मागास असा, ठीक आहे, खेळाडूचं सर्टिफिकेट तुमच्याकडे आहे, खेळाडू सर्टिफिकेट, ठीक आहे, त्यानंतर तुम्ही माजी सैनिक आहे, तर तुम्हाला 18 ते 43 पर्यंत देण्यात येते. 18 ते 43 म्हणजे कमीत कमी 18 आणि जास्तीत जास्त 43 तुमचं काय पाहिजे, वय पाहिजे. ठीक आहे, तोपर्यंत तुम्ही एक्झाम देऊ शकतात. म्हणजे अर्थ असा नाही सर 43 वर्षापर्यंत एक्झाम देतो, सर 38 वर्षापर्यंत एक्झाम देतो. मित्रा, निघ या दलदलीतून बाहेर. अरे मूर्खासारखं हाल झाली रे लोकांची, पोरांची, जी मनापासून करताना त्यांचं काय नाही. अरे मी असले काय की रती महारथी पाहिले, 5-5 वर्ष झाले एक्झाम देत आहे, धड प्री निघत नाही. प्रीचा कटऑफ राहतो 65, याला मार्क राहतात 5-10, आणि तरी हा म्हणतो, कोणी विचारल्यावर काय करतोय, तर मी MPSC करतोय. का ते MPSC ला बदनाम करतोय रे? तुझ्यामुळे जी पोरं खरं मनापासून अभ्यास करतायत का, त्यांना पण लोक नावं ठेवायला लागली. काय अभ्यास करत नाही, काय नाही, काय नाही, काय नाही, निवांत आयुष्य चालू आहे, निवांत आई चालू आहे, आणि म्हणतो काय तर मी MPSC करतोय. आणि खरंच असं जर कोणी वागत असेल ना, तर त्याला माझं एकच सांगणं आहे, तू कुणाला बुडवत नाहीये, तू स्वतःला बुडवतोय, स्वतःला बुडवतोय. ठीक आहे, लक्षात घ्या. त्यामुळं एकच वर्ष ताकद लावून अभ्यास करा पोरांनो, जीव तोडून अभ्यास करा, आणि पोस्ट काढा, आणि या दळदळीतून बाहेर पडा. कारण इथं अटकलात तर अटकलात, हे चक्रव्यूह खूप मोठं आहे. यात जर एकदा फसलात तर याच्यातून बाहेर निघणं खूप 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 अवघड आहे. याच्यातून बाहेर निघायचं असेल तर 3च गोष्टी तुमच्याकडे पाहिजे: संयम, सातत्य, आत्मविश्वास. ठीक आहे, या 3 गोष्टी, आणि अजून एक डायरेक्शन. या जर तुमच्याकडे असेल तरच तुम्ही हे ध्येय गाठू शकतात आणि करू शकतात. योग्य मार्गदर्शक तुम्हाला आम्ही आहोत, तुम्ही आमच्या सोबत या, आम्ही तुमचं करून घेऊ. बाकी तुमच्या हातात आहे. ठीक आहे, लक्षात घ्या. आले लक्षात? चला पुढे जाऊया. आणि जर दिव्यांग असेल तर त्यांना किती रे, फक्त मग त्यांना सर्वात जास्त आहे किती, तर 45 पर्यंत ते देऊ शकतात. हे कमाल वय आहे बरं का, कमाल. कमाल म्हणजे जास्तीत जास्त.
ठीक आहे, आलं लक्षात? या प्रकारे करा. ठीक आहे, तर तुम्हाला ते सगळ्या गोष्टी काय होईल, प्रॉपर कळतील, समजतील, डोक्यात येतील. आलं लक्षात? सेम टू सेम गटकला, जे मी आतापर्यंत सांगितलं ते सगळंच गटकला आहे. फक्त आता गटकला वेगळी गोष्ट काय रे ती बघूयात. लक्षात घ्या, गटकसाठी वेगळी गोष्ट काय. बघा, गटकला वेगळी गोष्ट काय, तर बघा, जर तुम्ही गटकचा पेपर पास केलात, समजा गटकच्या कोणकोणत्या पोस्ट आहे, तर तुम्हाला उद्योग निरीक्षक म्हणून एक पोस्ट गटक मधून भेटती, तांत्रिक सहाय्यक ही पोस्ट तुम्हाला त्यातून भेटती, कर सहाय्यक ही पोस्ट तुम्हाला त्यातून भेटती, आणि लिपिक टंकलेखक ही पोस्ट तुम्हाला त्यातून भेटती. आता त्यापेक्षा महत्वाचं बघा, हे मागच्या जाहिरातीचं, हे मागच्या जाहिरातीचं, हे ना याच्यावर नका लक्ष देऊ. ठीक आहे, हे मागच्या जाहिरातीचं. ओके, बघा लक्षात घ्या, इथं तुम्हाला टायपिंग आवश्यक आहे. जर तुम्ही दिव्यांग नसाल तर तुम्हाला इथं टायपिंग 100% पाहिजे. जर दिव्यांग नसाल तर. ठीक आहे, कर सहाय्यकला पण टायपिंग लागते. ठीक आहे, टायपिंग पाहिजे, हे लक्षात ठेवा. त्याशिवाय तुम्हाला या परीक्षेत पूर्व देऊ शकतात, पण कमीत कमी तुमचा पूर्वचा निकाल येईपर्यंत तुम्हाला तुमच्याकडे काय पाहिजे रे, टायपिंग सर्टिफिकेट पाहिजे, एवढं लक्षात ठेवा. आणि ही परीक्षा कोणत्या म्हणजे गट असो या गटक असो, ज्याच्याकडे कुठल्याही विद्यापीठाची डिग्री असली, मग तो युएसए मधून आणलेली असो, का तो कोलंबिया विद्यापीठाचा असो, का तो इकडं यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचा असो, किंवा तो एखाद्या कोणत्याही कॉलेजचा कसाही असो, रेग्युलर कॉलेज असो वा नसो, तरीही तर तो परीक्षा देऊ शकतो. आणि जे शेवटच्या वर्षातली पोरं आहेत ती सुद्धा ही परीक्षा देऊ शकतात. ठीक आहे, पण त्यांना जर अप्लाय व्हायचं असेल पुढे मेन्ससाठी, तर त्यांच्या पूर्वचा निकाल येईपर्यंत त्यांचं काय झालं पाहिजे, डिग्री कंप्लीट झालेली पाहिजे. लक्षात आलं? चलो चला पुढे. आता अंदाजित तारखा आपल्याला माहित आहे, जून मध्ये सर्व तारखा परीक्षेच्या. ठीक आहे, जून आणि जुलै मध्ये. ठीक आहे, त्यानुसार आपण नियोजन करतो. आलं लक्षात? सेम जे मी तुम्हाला सांगितलं की एवढ्या मार्काला विषय, एवढ्या मार्काला, सेम या गटकला पण तसं असतं. गट ब गटक सिलेबस पण एकच असतो, काळजी करू नका. प्रत्येक शिक्षक तुम्हाला येऊन त्याच्या विषयाबद्दल सांगलच, काळजी नसावी. आता पुढचं बघूयात. ठीक आहे, आता स्पर्धा विषय अकॅडमी तुमच्याकडून काय करून घेते बघा, रोड मॅप. आमचा काय रोड मॅप, तर रोड मॅप असा आहे, लक्षात घ्या. बघा, तुमचे आता डेमो चालणार. ठीक आहे, डेमो आहे तुमचे आता. ठीक आहे, कधीपर्यंत रे हे, तर 20 जानेवारी पर्यंत, 20 जानेवारी पर्यंत. ठीक आहे, इकडे ऍडमिशन प्रोसेस पण चालू आहे सध्या, जसं जसं वाटेल तसंच ऍडमिशन घेत चला. समजा एखाद्या 2 लेक्चर नंतर वाटलं की यार भारी शिकवतात त्यांना घ्या, ज्याला 5-6 लेक्चर आवडले आणि वाटलं अरे लय भारी शिकवता आहे त्यांनी घ्या. त्यांनी एखाद्याने जर 15-16 लेक्चर केल्याच्या नंतर त्याला विश्वास पटला आमच्यावर तर घ्या, पण विश्वास पटायच्या आधी घेऊ नका. फक्त अट एवढी आहे की पहिल्या 50 विद्यार्थ्यांना आपण फक्त 4000 फीस ठेवलेली आहे, नंतर ही फीस वाढवल्या जाते, कारण आपल्याला प्रत्येकाकडे वैयक्तिक लक्ष आहे. बघा, 20 जानेवारी पर्यंत आपण हे डेमो घेतो. ठीक आहे, घेणार आहोत. ठीक आहे, या डेमो मध्ये काय काय असणार आहे तर ते तुम्हाला प्रत्यक्ष सांगेल, एवढंच आपण सांगू शकत नाही. ठीक आहे, लक्षात घ्या. तर विषयाचं महत्व तुम्हाला सांगितलं जाईल, विषयाचं महत्व म्हणजे सिलेबस सगळं त्याच्यात आलं. ठीक आहे, त्यानंतर अनालिसिस केला जाईल मागच्या प्रश्नपत्रिकेचं, आणि टॉपिक्स घेतल्या जातील. ठीक आहे, 1-2 टॉपिक्स. ठीक आहे, लक्षात घ्या. या प्रकारे सगळ्या विषयांचं इथं डेमो होणार आहे. आलं आता हे लक्षात? आता पुढचं. ठीक आहे, आता कसं चालणार आहे, 20 जानेवारी पासून तुमचे 2 सब्जेक्ट सुरू होतील. समजा फॉर एक्झाम्पल कोणते पण होऊ शकतात, पण एक फॉर एक्झाम्पल तुमचा सायन्स आणि हिस्ट्री आम्ही सुरू केला. ठीक आहे, आणि सोबतच तुमचा राहील करंट, म्हणजे 3 विषय तुमचे ऍट ए टाइम सुरू होईल. कोणकोणता? सायन्स, हिस्ट्री आणि करंट तुमचं सोबतच चालू होईल. मग यांचा टायमिंग काय असेल, एक साधारणतः याचा टाइम आपण ठेवणार आहोत पोरांनो, लक्षात घ्या. सकाळी 11 ते 2, 11 ते 1 मध्ये सायन्स होईल तुमचं. 11 ते 1 मध्ये काय होईल, सायन्स होईल. ठीक आहे, त्यानंतर हिस्ट्री. ठीक आहे, त्यानंतर हिस्ट्री जे असेल तुमचं 11 ते 1 किंवा 11 ते 12:30 पर्यंत. 1 मिनिट, सुरुवातीला 1.5 तासाचे लेक्चर होतील, नंतर त्याचा टाइम वाढवल्या जाईल. 11 ते 1:30, 11 ते 1:30, 11 ते 12:30 हे एक होईल. ठीक आहे, सायन्स होईल. त्यानंतर 12:30च्या नंतर तुम्हाला गॅप, 12:45
12:45 किंवा 1 धरा, जो टाइम असेल तो. ठीक आहे, साधारणतः आमचा टाइम अजून आपला ठरला नाही, तर 1 वाजेपासून ते बघा 2:30 पर्यंत तुमचं हिस्ट्री राहील. आले 2 विषय. आणि करंट असेल तुमचं रोज संध्याकाळी 5 वाजता, 5 PM रोज संध्याकाळी करंट असेल. बघा सायन्सचे सर तुम्हाला सांगतील सायन्सचं कसं असेल. हिस्ट्री मी स्वतः शिकवणार आहे आणि करंट पण मी स्वतः शिकवणार आहे, त्यामुळे काळजी करू नका. ज्यावेळेस आपल्या विषयांचं अनालिसिस येईल तेव्हा मी तुम्हाला सांगल. सायन्सचे सर सायन्सचे सांगल, इकॉनॉमिकचे सर इकॉनॉमिकचे सांगल, जॉग्राफीचे सर जॉग्राफी सांगल, मॅथ अँड रिझनिंगचे सर मॅथ अँड रिझनिंग बद्दल सांगतील. आले लक्षात पोरांनो? समजलं का? ठीक आहे. बघा मग हे लेक्चर झालं म्हणजे झालं का हो? असं नाही आमच्याकडे. हे लेक्चर्स होतील. ठीक आहे. तुम्हाला रोज सकाळी बघा हे लेक्चर शेड्यूल दिलं मी तुम्हाला. ठीक आहे, हे लेक्चर शेड्यूल दिलं आपण. हे लेक्चर शेड्यूल आहे. ठीक आहे. आता बघा डे कसा असेल तुमचा, डे प्लॅन. बघा 9 वाजता सकाळी सकाळी 8 वाजता ठीक आहे, 8 वाजता तुमच्या ग्रुपवर मेसेज येईल, एक मेसेज येईल. हा लेक्चरचं शेड्यूल पडेल, लेक्चर शेड्यूल मेसेज ग्रुप. व्हॉट्सअपला ग्रुप आहे. ठीक आहे, तिथे जॉईन होऊन जा सगळे. ठीक आहे, असं काही नाही. ठीक आहे, मेसेजवर ग्रुप येईल. ठीक आहे. मग 8 वाजेपासून बघा 8 वाजेपासून हे कसं सांगतो मी, 20 जानेवारी नंतर जी बॅच असेल त्याची. आणि आता हे जे डेमो असतील हे रोज तुम्हाला एक लेक्चर इथं अपलोड झालेलं असेल, तुम्ही बघून घ्यायचं. ठीक आहे. 8 वाजता लेक्चर शेड्यूल मेसेज ग्रुपवर येईल. बघा मग तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुम्हाला सांगितलं जाईल, नोट्स दिलेली असेल, तुमच्याकडे एक नोट्स आलेली असेल, तर ती तुम्ही 9 ते 8 ते 10 पर्यंत 8 ते 10 पर्यंत ती रीड आउट करायची की आज काय शिकवल्या जाणार आहे ते तुम्ही स्वतः वाचणार 10 वाजता. ठीक आहे. 10 वाजेपर्यंत तुम्ही वाचलं, 11 वाजता तुम्ही लेक्चरला आले, 11 ते 2:30 तुमचे लेक्चर होतात. 2:30च्या नंतर ज्यावेळेस तुम्ही रूमला जातात त्यानंतर तुम्ही काय निवांत आराम करा, काही काळजी करायची नाही. 5 वाजता परत करंटचं लेक्चर करायचं. 5 ते 6 पर्यंत हे लेक्चर राहील आपलं, 6 PM पर्यंत हे लेक्चर राहील. आलं लक्षात? ठीक आहे. मग याच्यानंतर आज आपण दिवसभर काय वाचलंय बाबा, काय लेक्चर मधल्या नोट्स, हे सगळं एकत्रित करून एकदा वाचून घ्यायचं. मग सर्व PYQ सोडवायचे. ठीक आहे, लक्षात आलं? नंतर PYQ सोडवायचे. त्यानंतर तुमच्या टायमिंग नुसार करायचं. तुम्ही 6च्या नंतर फ्री होतात. ठीक आहे, 6 ते 10 पर्यंत. ठीक आहे, लक्षात घ्या. डे प्लॅन. ओके. बघा 8 ते 10 स्टडी. ठीक आहे, स्टडी. ठीक आहे. 11 ते 2:30 लेक्चर्स. ठीक आहे, 2:30 to 5 रेस्ट. हे आम्ही एक करून घेतो म्हणून तुम्हाला दाखवत आहोत. ठीक आहे, लक्षात ठेवा. बघा त्यानंतर 5 ते 6 तुमचं जे लेक्चर आहे ते करायचं करंटचं 6. ठीक आहे. आणि मग 7 ते 10 वाटलं तर 7:30 ते 10 पर्यंत तुमचा तुम्ही स्टडी करायचा, प्रॉपर सगळा स्टडी करायचा. आणि मग 10 वाजता तुम्हाला एक आता वही पाठवलीच जाईल, जसं तुम्ही ऍडमिशन घ्याल तसं 4 दिवसात तुम्हाला ती वही येऊन जाते. तिथं लिहिलेले असतील काही क्वेश्चन. मग 10 वाजता ग्रुपला एक मेसेज येईल. ठीक आहे, 10 वाजता ग्रुपला एक मेसेज येईल. 10 वाजता ग्रुपवर एक मेसेज येईल. मेसेज ग्रुप. ठीक आहे, काय असेल की तुम्हाला एक वही दिलेली असेल, आम्ही त्यात लिहिलेलं असेल की परीक्षेबाबतीत म्हणजे लिहिलेलं असेल की आज काय वाचलं, आज कोणता पेपर वाचला, आज कोणता विषय अवघड गेला, आज किती लेक्चर्स केले, आज कोणते लेक्चर्स केले नाही, आज किती PYQ सुटले, हे सगळे कॉलम तुम्हाला भरावे लागेल आणि त्या ग्रुपवर तुम्हाला टाकावे लागेल. मग हे आम्ही बघू 10 वाजता आणि त्यानुसार तुम्हाला तुमचा फॉलोअप घेऊन तुम्हाला कॉल करू, विचारू की बाबा कसं काय होतंय, कसं काय नाही. आणि तुम्ही आमच्यासोबत असं रोज करत असलात तर एवढं करूनही तुमचा जर निकाल आला नाही तर आम्ही तुम्हाला फीस रिटर्न देत असतो. त्यामुळं जे इच्छुक आहे त्यांनी पटपट ऍडमिशन घेऊ शकतात. ठीक आहे, तुम्हाला जेवढे डेमो बघायचे तेवढे बघा, पण इकडे ऍडमिशन्स पण चालू आहेत, हे डोक्यात ठेवा. ठीक आहे, आजच्या पुरतं एवढंच. थांबूयात. धन्यवाद.